पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंजिन फेल झाली आहे। जनतेने त्याला संपण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला। सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला। या प्रसंगी ते पत्रकारांना बोलत होते। पटोले म्हणाले, जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलाय। यातून जनतेला देशातील जे तानाशाह सरकार आहे त्याला जनतेखाली खेचण्याचा निर्धार केलाय। भर उन्हात देखील प्रणिती शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले असल्याचे देखील पटोले म्हणाले। भाजपचा जो उमेदवार आहे तो ऊसतोड कामगार राहिला नाही। आता तो किती श्रीमंत झालाय ते तपासावे। भाजपने आता ऊसतोड कामगारांच्या घामाला अपमानित करण्याचे काम करू नये असा टोला देखील पटोलेंनी लगावला। दरम्यान प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी प्रणिती यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघा, या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे। देशातलं जे तानाशाह नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी ध्येय घेतलेला आहे। त्याच्या आधारावर इथं या उन्हामध्ये लोक प्रणितीताईचा फॉर्म भरायला इथं आलेले आहेत। आता तो ऊसतोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याची संपत्ती किती आहे हे तपासा, त्याची संपत्ती किती आहे हे तपासा। आता तो ऊसतोड कामगार नाही राहिला, त्याच्यामुळे ऊसतोड कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये। महाराष्ट्रामध्ये 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।